हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। आज घेऊन आली आहे एक वेगळ्या पद्धतीचा ब्लॉग। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी मेहंदी काढणार आहे आणि मी मेहंदी काढते आहे तर वंदनाच्या हातावर। उद्या आमचं मी, वंदना आणि दिव्या आमच्या तिघींचा ग्रुप हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे। तर आणि आज मी ॲक्च्युली खूप थकलेली आहे, माझी कॅपॅसिटीही नव्हती, पण म्हटलं चला वंदनाच्या हातावर तरी काढावा मेहंदी आणि त्याचा ब्लॉग होईल मस्त असा। माझ्या हातावर तर मी डायरेक्टली टिपकेच दिलेले ॲज युज्युअल, आपली पारंपरिक मेहंदी असते ती। पण ह्यालासुद्धा मी काय खूप जास्त वेळ नाही लावला, एक हार्डली 8 ते 10 मिनटामध्ये मी ही मेहंदी वंदनाच्या हातावर काढली आहे। एकदम सोपी आहे। मी याच्यामध्ये फक्त एक लेडीज काढलेली आहे, छान अशी गजरा किंवा फुलं वगैरे माळलेली, आणि तिला हळदी कुंकू लावताना हळदी कुंकाचं पात्र आणि हात 2 अशा पद्धतीचं एक छोटंसं सिनरी मी त्याच्यात काढण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला दिसतच असेल मी काय एवढं परफेक्शनिस्ट नाही आहे। मी अगोदर काढायचे मेहंदी नवरी वगैरे यांच्या हातावर, पण पूर्णपणे ते जे नवरीची मेहंदी काढतात त्या पद्धतीने नवरी नवरदेव वगैरे, पण जवळपास 8 जसं लग्न झालं 8-10 वर्ष तसं मेहंदीचा कोणही हातात नाही आहे। 10 वर्षात हार्डली मी 2-3 वेळा कोण हातात घेतला असावा, त्यामुळं आता तेवढं जास्त डिटेलिंग नाही येते, पण तरी अजून हात वळतोय चांगल्या पद्धतीने। तर आता हळूहळू मी मेहंदी काढण्याचा सराव पण चालू ठेवणार आहे, जेणेकरून हळूहळू पुन्हा त्या स्टेजला मी पोहोचेल आणि पुन्हा त्या टाईपच्या मी मेहंदी वगैरे काढवू शकेल। अजूनही एखादी पाहिलेली फिगर मी काढू शकते आणि काढते, पण आपण जे म्हणतो ना की थोडं परफेक्शन हवं आहे किंवा अजून ज्या लाईन्स वगैरे एकदम आल्या पाहिजे प्रॉपर, तर आता ते सरावच्या अभावी ते नाही जमत आहे। काम, घरची कामं, परत त्यानंतर जॉब, या सगळ्यांमध्ये ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला होतच नाही। किती येत असल्या गोष्टी तरी माणूस स्वतःहून वेळ काढत नाही। पण एनिवेज आपण ठरवलं आता यूट्यूबचं चॅनल उघडल्यापासून की आपण आपल्याला येत असलेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नव्याने शिकायच्या आहेत आणि नवीन एकदा त्याची प्रॅक्टिस करायची आहे। त्यामुळे हळूहळू मी ह्या गोष्टी पुन्हा एकदा रांगोळी असेल, मेहंदी असेल, पेंटिंग्ज असेल तर हे शिकायला चालू केलं आहे, किंवा हात साफ करायला त्याच्यावर चालू केलं आहे, जेणेकरून जसं मला अगोदर येत होतं त्या पद्धतीचं पुन्हा मला जमायला सुरुवात होईल। चला तर बऱ्यापैकी मेहंदी काढून झालेली आहे, थोडंसं डिटेलिंग याच्यामध्ये राहिलेलं आहे। ओळखता येत आहे का? झुमका काढून झालेला आहे, कानाचे वेल काढून झाले आहेत, गळ्यातले काढून झाले आहेत, छान असे 2 फुलं माळलेले आहेत केसात ते काढून झाले आहे, केसांचा आउटलाईन काढून झालेला आहे। आता आपल्याला मेन फेस काढायचा आहे आणि त्या फेसला हळदी कुंकू लावतानाचे 2 हात वगैरे मी काढणार आहे। हळूहळू जसे जसे मेहंदीचे ब्लॉग येतील किंवा ड्रॉइंगचे ब्लॉग येतील त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं करेक्शन्स होताना दिसतील। आता मी खूप दिवसांनी मेहंदीचा कोण हातात धरला आहे, त्यामुळे जरा अजून तेवढं म्हणावं असा हात वळत नाही आहे, बट एक छोटासा ट्राय केला आहे मी, कसा वाटला मला ते नक्की कळवताल, आणि मेहंदी जमली की नाही हेही मला कळवा। अशा पद्धतीने हळदी कुंकू लावतानाचा हात काढून झालेला आहे। फेस पण जवळपास आपलं पूर्ण होत आलेलं आहे। जेव्हा ती मेहंदी पूर्ण होईल तेव्हा म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला कळेल की कसा शेप आहे। आणि मेहंदी काढून झाल्यानंतर जाई पूर्ण मी शेप त्यामध्ये टाकला आहे, आणि मेहंदी रंगल्यानंतर नाही वंदनाच्या हाताचा मी फोटो काढून टाकलेला आहे, तर त्यावरून तुम्हाला अंदाज येईल। आणि कशी वाटली हे मात्र मला नक्की कळवताल कमेंटमध्ये। तरी खूप दिवसातून काढली मी मेहंदी, पण बऱ्यापैकी मला स्वतः मी सॅटिस्फाईड आहे की चांगली निघाली आहे, किंवा सॅटिस्फाईंग तरी आहे किमान। ते मी थोडंसं खाली नेक पीस जो आहे त्याचं डिझायनिंग करते आहे। आता जो मेन पार्ट आहे डोळा, तसं पेन्सिल वगैरे घेऊन पेपरवर काढणं जरासं इझी जातं ॲज कम्पेअर टू द मेहंदी आणि रांगोळी, आणि त्यानंतर मग इझी जातं रांगोळीमध्ये, आणि सगळ्यात हार्ड जातं ते मेहंदीमध्ये, कारण आपल्याकडे स्पेस खूप कमी असतो। जेवढा हाताचं साईज आहे त्याच्यातच आपल्याला ॲक्युरेट काढायचं आणि बसवायचं आहे। पण आणि मेहंदीचं तर एक ड्रॉबॅक असा आहे की काढून तुम्ही पुसलं की पुन्हा ते थोडंसं त्या ठिकाणी उमटतं, ते दुसऱ्या दिवशी कलर घेते मेहंदी, त्यामुळे मग तिथे फारच
डिटेल काम करावं लागतं आणि नाजूक एकदम न चुकू देता आपल्याला वर्क करावं लागतं. त्यामुळे मला हा पार्ट थोडासा जरा हार्ड वाटतो पेंटिंग आणि रांगोळीपेक्षा. तरी चला, तर आपलं बऱ्यापैकी ड्रॉइंग इथं काढून कंप्लीट झालेलं आहे. हळदी कुंकाचा सीझन आहे, सगळीकडे हळदी कुंकू चालू आहेत. हळदी कुंकाच्या रांगोळ्या झाल्यात, डिझाईन झाले आहेत, त्यानंतर डेकोरेशन झालेत, वाण वगैरे. मग म्हटलं चला तर आता आपल्याकडे मोका पण आहे आणि तर म्हटलं चला हळदी कुंकाची एखादी आपण मेहंदी ट्राय करून बघूयात कशी येते. तर मी थोडीशी नेटवर एक झलक पाहिली होती की फेस वगैरे आपण काढू शकतो आणि हात वगैरे. तर मी ते लक्षात ठेवून वंदनाच्या हातावरती काढण्याचा मी ट्राय केला. आय थिंक बऱ्यापैकी माझ्या लक्षात होती मेहंदी, त्यामुळे मग ती मला जमली काढायला. हे बघ, अशा पद्धतीने आपलं जे मेन स्ट्रक्चर होतं मेहंदीचं ते काढून झालं आहे. मग त्यानंतर आम्ही हाताची बोटं वगैरे रंगवली आणि त्याला थोडंसं डिटेलिंग केलं आहे खाली. हे आम्ही असंच उगाच खाली पावलं वगैरे काढले आणि स्वास्तिक वगैरे काढलं. म्हटलं आता एवढं काढलं तर खाली एम्प्टी ठेवण्यापेक्षा मग थोडंसं काढून घेतलं. मला अजूनही मेहंदी काढायची इच्छा होती, पण मी आज खूप दमलेले होते त्यामुळे मला ते पॉसिबल झालं नाही. जेवढं जमलं आहे तेवढं मी काढलं आहे. कसा वाटला तो व्लॉग तुम्हाला हे मला नक्की कळवा. आणि मेहंदी आवडली असल्यास नेहमीसारखं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून व्लॉग संपलेला नाही आहे. तुम्हाला मी एक फायनल आउटपुट दाखवणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी वंदनाच्या हातावरती मेहंदी कशा पद्धतीने रंगली आहे ते सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये टाकलं आहे. हे बघा, हे असं काहीतरी दिसतं आहे चित्र फायनल. वंदनाचा पण हात छोटासाच होता, त्याच्यामुळे त्याच्यावर बसवणं ती फिगर माझ्यासाठी जास्त ट्रिकी जात होतं. आली छान झालं. आदू पण आमच्या आजूबाजूलाच खेळत होता. हे बघा, हे फायनल आउटपुट आहे आपलं. आणि आता यानंतर वंदनाच्या हातावर रंगल्यावरती मेहंदी कशी दिसते तर ते मी तुम्हाला दाखवते. मेहंदीने छान असा कलर घेतला होता तिच्या हातावर. मला तर खूप जास्त आवडली. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.